तर आम्ही रात्रीच बॅग वगैरे पॅक करून ठेवल्या, कारण आम्हाला सकाळीच निघायचं होतं आणि सकाळी सकाळी सर्वच आवडायचं म्हटलं तर कन्फ्युजन होऊन जातं. मग आम्ही रात्रीच बॅग वगैरे पॅक करून ठेवल्या आणि सकाळी सकाळी सर्व आवरून आम्ही निघालो, कारण आम्हाला गावी जाण्यासाठी जवळपास 4 ते 5 तास आरामशीर लागत होते. आणि सकाळी सकाळी बस स्टँडवर गेलो, इतकी गर्दी होती. मग बसचं कॅन्सल केलं आणि बोलेरोमध्ये आलो आणि त्याच्यामध्ये मधलं सीट आम्ही स्वतः स्पेशल बुक केलं आणि त्याच्यामध्ये रिलॅक्समध्ये आलो, कारण बसमध्ये इतकी गर्दी होती. कारण शिवजयंतीचे सर्वजणच घरी जात होते आणि गर्दी म्हणजे खूप गर्दी होती. घरी आल्याच्यानंतर मग आम्ही येताना वडे आणले होते सोबत, जेवण वगैरे केलं रिलॅक्स थोडंसं. नंतर इथं बघा बाळ काय करते, बोकड्याला काडी खाऊ घालते आणि म्हणते मी त्याला जेवण चारते. म्हटलं हाव का. आणि आईने दारात छान असे टोमॅटो झाडं लावले होते आणि त्याला इतके टोमॅटो आले होते. म्हणे मी बघितले, म्हटलं छान आहे बरं, तो आपल्याला विकत घ्यायचं काम नाही, याचीच भाजी करतात डायरेक्ट घेऊन, हो की नाही. मग घरी आल्याच्या नंतर काय लगेच कामाला टेकावं लागतं. इथं बाळाची मस्ती चालूच होती आणि बाबांनी मस्त हरभरा आणला होता. मग आम्ही त्याला छान असं भाजून घेतलं. आमच्या इकडे याला काय म्हणतात, आम्ही त्याला हुळा म्हणतो खायला, तुम्ही काय म्हणता काय माहिती. नंतर आम्ही मस्त हुळा वगैरे भाजला गरम गरम आणि मस्त एन्जॉय केला. तर आजच्या दिवसासाठी इतकंच. भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.